पण या सरकारला थोडा सुद्धा मायेचा पाजर नाही। आज माझ्या समाज बांधव 5 दिवस झालं अन्न पाणी न घेता इथं समाज बांधवासाठी आपल्या समाजाला एसटीचे अंमलबजावणी करून देण्यासाठी सरकारला विनंती करत आहेत आणि उपोषण करत आहेत। परंतु हे निर्भीड सरकार या आपल्या उपोषणकर्त्याशी कसलाही संपर्क न करता, कसलाही हितगुज न करता, कसलीही सहानुभूती न दाखवता महालक्ष्मीच्या गणपतीच्या लाडू करंज्या खाण्यात दंग आहे अशा सरकारचा मी जाहीर निषेध करते। अहो तुम्हाला वाटतं धनगर समाज काय करतो, पण धनगर समाजात एवढी ताकद आहे। जसं तुम्हाला आम्ही सत्तेत बसवले तसं तुम्हाला सत्तेतून घरी पण पाठवू शकतो। एका विधानसभेला तुम्ही बघा, आज जी तुम्ही आमच्या बरोबर वाटताय त्याची परतफेड तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने केली जाईल। आज आमच्या वेळेला म्हणताय का तुम्हाला सत्तेत बसून आम्ही चूक केली त्याचा आम्हाला आज पश्चाताप होतोय। परंतु लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी वागताय याची जरूर तुम्हाला तुमचा करेक्ट कार्यक्रम करून तुम्हाला तुमच्या भाषेत तुमचं उत्तर दिलं जाईल। मला यापेक्षा काही सांगायचं नाही। तुम्ही जर आमची दखल नाही घेतली तर पूर्ण महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही। सगळा महाराष्ट्राचा धनगर समाज पंढरपूरच्या दिशेने येत आहे। जोपर्यंत सरकार आम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून देत नाही तोपर्यंत आम्ही धनगर समाज गप्प बसणार नाही।